देवाला जर शरण जायचं आहे तर त्या ठिकाणी सर्वांगाने शरण जात आलं पाहिजे. बरं का? सर्वांगाने शरण जात आलं पाहिजे. आम्ही नुसता नमस्कार केला देवाला, दोन्ही हात जोडून उभे राहिलो म्हणजेच शरण जाणं नाही. सर्वांगाने शरण जाणं म्हणजे डोळ्यातूनही देवाला शरण जाता येत आहे, कानातूनही देवाला शरण जाता येत आहे, मुखातून देवाला शरण जाता येत आहे. अशा प्रकारे सर्वांगाने देवाला शरण जाता येत आहे. आणि ज्या वेळेला आम्ही सर्वांगाने देवाला शरण जातो ना, त्या वेळेला ही माया तरुण जाण्यास आम्हाला अतिशय सोपी आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ते. च्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे अंताडे गाव, अंताडे गावातील हे सांबरे परिवार आणि आपल्या सांबरे परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मुक्ताबाई कृष्णा सांबरे आईसाहेबांना मागच्या वर्षी आजच्या दिवशी अर्थात तिथीप्रमाणे आजच्या दिवशी देहावसन झालं. आईसाहेबांचं देवाज्ञा झाली आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन, प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे मंगेश मामा असतील, अर्थात श्री मंगेश कृष्ण सांबरे, सौ आशा दीपक भोसले आणि या परिवाराला एक मावशी अर्थात ताईसाहेब सोडून गेल्या, कैलासवासी किशोरी पांडुरंग रोहणे. संपूर्ण सांबरे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, आपल्याला माहिती आहे ज्या देहाच्या बळाने आपण इथे या ठिकाणी कार्य करतोय, ज्या देहावर विश्वास ठेवून ज्या देहाच्या विश्वासाने आपण या ठिकाणी कार्य करतोय, तो देह सुद्धा नाशिवंत आहे, जाणार आहे, जात असतो. संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल. बर का? देह जरी नाशिवंत असला, जाणार असला, तरी जोपर्यंत देवाचा आधार आहे, जोपर्यंत अंतरात्मा सांभाळतोय, तोपर्यंत त्याला किंमत आहे. बरं का? एकदा देव निघून गेला ना, आत्मा निघून गेला, अंतरात्मा निघून गेला, की मग मात्र देहाची माती होते, देहाची माती होते. शास्त्र सांगताय की पंचभूतात्मक देह आहे. 5 भूतांकडून आम्ही आमची 5 भूत उसने घेतलेली आहेत. बरं का? ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली 5 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5ही भूतांकडून ही पंचभूत आम्ही उसने घेतलेली आहेत. आणि नियम आहे, उसनं घेतलेलं परत द्यावं लागतंय. काय? उसनं घेतलेलं परत द्यावं लागतंय. बिबरी घेतलेलं डबल द्यावं लागतंय. आपण बिबरी नाही घेतला कारण आपली तेवढी कुवत पण नाही डबल देण्याची, जे आहे ते देता आलं पाहिजे. उसनं घेतलंय, उसनी आली 5. आणि म्हणून आपल्या धर्मशास्त्रानुसार माणसाला, प्रेताला अग्नी दिला जातो. अग्नी का दिला जातो? अग्नी दिल्यानंतर ही 5 भूत त्या 5 भूतांमध्ये विलीन होतात. बरं का? ही पृथ्वी आहे, देह. ज्याप्रमाणे तिकडे आपण पृथ्वी पाहतो, झाडं झुडपं, दगड माती, डोंगर, नद्या नाल्या, हे सगळं मिळून पृथ्वी आहे. तसं इथे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, हाड, मांस, त्वचा, चामडी, नाडी आणि रोम, केस, हे सगळं काय? पृथ्वीची तत्व आहेत. ही पृथ्वी आहे. अग्नी दिल्यानंतर ह्या सगळ्याचे काय होते? राख होते, माती होते. म्हणजे पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वामध्ये विलीन होत आहे.
बाहेर आपाची तत्व जर पाहायला गेलं तर नदी, नाल्या, कूप, विहिरी, तलाव, सरोवर, सागर हे सगळे आपाची तत्व आहेत. आप आहे, पाणी आहे. तसे या ठिकाणी पाणी आहे. वाचा पाणी पाद शिष्ण गुद, अर्थात शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र आणि श्वेद. घाम येणं पाण्याचं तत्व आहे, लाळ येणं पाण्याचं तत्व आहे, रक्त, शुक्लित, श्रोणित हे आपाची तत्व आहेत. जेव्हा अंतरात्मा निघून जातो ना माऊली, त्यावेळेला ही पाचही तत्व त्या पाचही तत्वामध्ये विलीन होत असतात, मिळून जात असतात. फक्त आम्हाला काय करायचंय नरदेह मिळाल्यानंतर? आता साधं उदाहरण आहे बघा. एखाद्याकडून जर एखादी वस्तू आपण उसनी आणली, ती जशी आणले तशीच्या तशी जर परत केली तर परत करताना करणाऱ्यालाही समाधान आहे आणि घेणाऱ्यालाही समाधान आहे. काय एखाद्याकडून जर आपण काही वस्तू आणली उसनी किंवा काही वापरण्यासाठी आणली, काही कामानिमित्त जर आणली, जशी आणली तशी जर परत करायला गेलो आपण तर देणाऱ्यालाही समाधान आहे आणि घेणाऱ्यालाही समाधान आहे. आमचं मिक्सर बिघडलं म्हणून वाटणं करायला शेजाऱ्यांचा मिक्सर आणला, पण आणलेला मिक्सर आणताना चालू आणला, देताना आम्ही परत करताना बिघडून दिला. देणाऱ्याला पण चोरूनच द्यावं लागणार आहे, लपूनच द्यावं लागणार आहे, सांगावं लागणार नाही की आता तू लगेच लावून बघ म्हणून. लाईट गेलेली असेल अशा वेळेला दिलं मग का टेन्शन नाही, कारण तिला माहिती आता लगेच जर घेऊन गेलो लाईट पण गेलेली म्हणजे वापरण्याचा लगेच लावून बघण्याचा काही प्रश्नच नाही. देणाऱ्याची ही परिस्थिती आहे. घेणाऱ्याने जेव्हा लावून बघितल्यानंतर कळलं की बिघडवून आणलाय, मग त्या वेळेला विचार करते परत फक्त येस तू, मिक्सरच नाही काही मागायला ये. आम्ही जशी आणल्यात ना पंचभूत, जशी दिल्यात ना भगवंताने, तशीच्या तशी परत करायची. काय आता परत करणं म्हणजे मृत्यूच्या समयी तसाचा तसा न्यायचा आहे असं नाही. ते कोणाला शक्य पण होणार नाही. होईल का? देताना तर देवाने काळे केस दिलेत, पांढरे झाले ना. काय करावं लागलं का त्यासाठी वेगळं? दात दिले 32 देवाने, शेवटच्या वेळेला 32च असतील का मुखामध्ये? हाड दिली, शरीर दिलं, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, तुटपुट होते त्याच्यामध्ये. तसंच्या तसं अर्पण करायचं म्हणजे काय? जसं आणलंय तसंच्या तसं अर्पण करायचं म्हणजे काय? ज्या कामानिमित्त जे इंद्रिय आणलेलं आहे ना, ज्या कामानिमित्त जी तत्व आणलेली आहे ना, ज्या कामानिमित्त जो देह भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, ते कार्य करून तो देह भगवंताला परत करायचा. ते कार्य करून. जग पाहण्यासाठी डोळे दिलेत, पण जगच पाहून जर आम्ही डोळे मिटत असू तर त्याला किंमत शून्य आहे. कारण प्राणी पक्षी पण जग पाहतात, प्राणी पक्षी पण जग पाहतात ना. पण जग पाहता पाहता जर आम्ही त्या जगाचं निरीक्षण करत असताना जर आम्हाला जगदात्म्याचं दर्शन जर होत असेल तर ती दृष्टी आणि ते डोळे दिल्याचं काहीतरी सार्थक केलं असं म्हणायला हरकत नाही. जग पाहता पाहता आम्हाला जगदात्म्याला पाहता आलं पाहिजे. आता कान दिलेले आहेत म्हटल्यानंतर जगाचं ऐकायला येणारच आहे आपल्याला. काय येणारच आहे म्हणण्यापेक्षा असं म्हणावं लागेल की जगाचंच ऐकायला लवकर येतंय माणसाला. पण जगाचं ऐकता ऐकता कधीतरी जगदात्म्याचं ही आम्हाला ऐकण्याची, श्रवण करण्याची इच्छा झाली पाहिजे. मग ते श्रवण इंद्रिय दिलेलं काहीतरी सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. साधं उदाहरण आहे. सकाळी जागृत अवस्था प्राप्त झाल्यापासून, आमचे डोळे उघडल्यापासून तर डोळे मिटेपर्यंत रात्री आम्ही किती बोलतो? दिवसभरामध्ये किती बोलतो? अंदाज जर केला आपण, अंदाज जर केला, सतत 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 बोलत असतो बरं का, सतत बोलत असतो आम्ही. बरं, या सगळ्या बोलण्याचा जर आम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये व्यवहारातलं किती बोलतोय आणि परमार्थातलं किती बोलतोय? कोणाचा आकडा मोठा असेल बरं? बॉस का कोणाचा मोठा होईल बरं?
ही बोसकी जर बांधायची ठरवली आपण, काय संसारिक आम्ही किती बोलतोय, संसाराचा विचार आम्ही किती करतोय, आणि आध्यात्मिक विचार त्या ठिकाणी किती वेळ असतात आमच्याकडे, बरं का. जगाशी बोलता बोलता आणि जगाचं सांगता सांगता जगदीश्वराचं स्तवन करता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही जगदीश्वराला पाहत असाल, जगदीश्वराचं ऐकत असाल, जगदीश्वराचं स्तवन करत असाल, तर तुम्हाला तारणारा सुद्धा जगदीश्वरच आहे. काय तुम्हाला सांभाळणारा सुद्धा कोण आहे? जगदीश्वर आहे. त्याला काळजी आहे ना, त्याला काळजी आहे, त्या भगवंताला, त्या देवाला काळजी आहे. सगळं कार्य बंद पडलं तरी चालेल, पण धर्माचं कार्य, देवाचं कार्य, आध्यात्मिक कार्य बंद नाही पडलं पाहिजे. आणि ते जर त्याचा प्रसार प्रचार जर करायचा आहे, तर तुमची काळजी देवाला आहेच. जो काही आयुष्य तुम्हाला दिलं असेल भगवंताने, तेवढा वेळ का नव्हे, पण तुम्हाला सांभाळणंच आहे, सांभाळणंच आहे, बरं का. आणि म्हणून मग आम्ही काय करायचंय माहितीये का? जी निष्क्रिय लोक आहेत ना, त्यांचा काही त्रास नाही. निष्क्रिय, काहीच करत नाहीत. आपण कधी कधी बोलतो तो माणूस म्हणजे ना काहीच करत नाही, त्याचा काही त्रासच नाही. सक्रिय जी असतात ना, सक्रिय, त्यांचा मार्ग जर चुकला, त्यांचे विचार जर चुकले, तर काही वेळेला त्यांचा त्रास होतो, बरं का. पण चांगले विचार जर असतील, चांगली कर्म जर असतील, देव धर्माचं कार्य जर तुम्ही करत असाल, तर असं म्हटलेलं आहे, सक्रिय माणसाने गप्प बसू नये, त्याने चालत राहावं. नदी वाहताना सुंदर दिसत असते, बहती नदी और चलता साधू. काय शांत असलेली नदी अशी काही पाहण्यासाठी गर्दी होत नाही, पण एकदा काय पूर आला, नदी वाहायला लागली की मग मात्र ती नदी पाहायला गर्दी पण तेवढीच होत असते, बरं का. तिचा उद्देश असतो नदीचा, मला सागराला जाऊन मिळायचं आहे, पण तो उद्देश पूर्ण करेपर्यंत, तिला जे साध्य करायचंय ते साध्य करेपर्यंत ती अनेकांची तहान भागवते ना. अनेक गावांना पाणी देते की नाही, अनेक शेतकऱ्यांना पाणी देते की नाही, अनेक प्राण्या पक्ष्यांची तहान भागवते की नाही. तसं साधू आहे, साधूने काय करावं? चालत राहावं, चालत राहावं, चालत राहावं. त्याला जे साध्य करायचंय ते साध्य होईपर्यंत चालत राहावं, कारण ते साध्य करत असताना संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार होत असतो, देव कार्य होत असते, धर्म कार्य होत असतंय. त्यांचा आदर्श घेऊन काही लोक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असतात, आणि ती क्रिया घडावी म्हणून ज्याच्याकडे चांगले विचार आहेत त्या माणसाने गप्प बसू नये, सक्रिय राहिलं पाहिजे, सक्रिय राहिलं पाहिजे, बरं का. जेव्हा ते साधू सत्पुरुष त्या शिष्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होते, बरं का. आणि जात असताना एखाद्या गावामध्ये गेले की फार फार 1-2 दिवस राहायचे. त्या गावातील एखाद्या सार्वजनिक एखादा सभागृह असेल, मंदिर असेल, अशा ठिकाणी ते थांबायचे. आणि मग त्या गावातील मंडळींना एकत्रित करून मग त्या ठिकाणी देवकार्य, धर्मकार्य जे काय असेल त्याचा प्रसार प्रचार करायचे. मग हरिपाठ असेल, काकडा असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, देवाचं स्तवन असेल, बरं का. अशा प्रकारे ते कार्यक्रम 2-3 दिवस मस्तकी करायचे, की जेणेकरून त्या कार्यक्रमाकडे पाहून, त्या विचारांकडे पाहून काही लोक तिकडे आकर्षित झाली पाहिजेत, वळली पाहिजेत. हा हेतू, हा उद्देश. मी एक व्हावे अनेक, हा उद्देश. एका गावाहून दुसऱ्या गावाला जाता 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 एका अशा गावात गेले ते माऊली, की ज्या गावामध्ये हरिपाठ माहीत नाही, बरं का. ज्या गावामध्ये काकडा माहिती नाही, कीर्तन प्रवचनाचा तर प्रश्नच नाही, बरं का. मग मागे मी गेलो होतो तिकडे वाड्या साईडला, खूप आतमध्ये गाव आहे ते. आणि उत्तर कार्यांच्या निमित्तानंच तिथे प्रवचन ठेवलं होतं. गावाचं नाव पण काय आता आठवत नाही मला.
तिथे गेल्यानंतर त्या ग्रामस्थांनी सांगितलं, महाराज आमच्या गावातलं हे पहिलंच प्रवचन आहे. काय? आमच्या गावातलं हे पहिलंच प्रवचन आहे. आता कसं असतं, हे व्यासपीठ वगैरे मी बरोबर घेऊन जात असतो, मगाशी बोललो पण का डिकी मध्ये आपल्या छोटस व्यासपीठ मस्त की बसतं, एक ग्रंथ बसतो आपल्या ह्याच्यामध्ये राहतो बॅग मध्ये, आणि ते बरोबर असतंय माझ्या. ते बरं मी घेऊन गेलो होतो तेवढ्या लांब असताना पण, कारण शोधून पण सापडलं नसतं गावामध्ये ग्रंथ आणि व्यासपीठ, तर काही प्रश्नच नाही. व्यासपीठ कशाला म्हणतात ते त्यांना माहित नाही. असो, बाकी सगळ्या गोष्टींचा पूर त्या गावात, बरं का, बाकी सगळ्या गोष्टींचा पूर. म्हणजे पूर आल्यावर माणसं घरात पण भेटणार नाहीत तुम्हाला. काय? आणि नाव काय? मत्स्यप्रेमी. मत्स्यप्रेमी. हो, परवा मी एक मेसेज वाचला, ज्या वेळेला पूर आला होता ना, आता भरपूर पाऊस झाला नाही का, सर्वत्र पाणीच पाणी झालं आणि मत्स्यप्रेमी घराच्या बाहेर पडले. आता प्रेमी कशाला म्हणावं, तुम्ही घरी आणून जर त्यांना सांभाळत असाल तर तुम्ही प्रेमी. काय? तुम्ही त्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने जर घराच्या बाहेर पडत असाल तर प्रेमी नाही, तुम्ही त्यांच्यासाठी यमाचे दूत आहात. काय वेगळं बोललो का? त्यांच्यासाठी तुम्ही कोण आहात? यमाचे दूत आहात, यमदूत आहात. असो, तो विषय आपला नाही. महत्वाचा विषय काय की तिकडे गेल्यानंतर मला कळलं की पहिलंच प्रवचन म्हणजे आतापर्यंत त्या गावात प्रवचन झालंच नाही, बरं का. मग मी विचारलं, म्हटलं का हो, मग प्रवचन जर झालं नाही तर मग अशा वेळी तुम्ही काय करता? काय नाही म्हणे, रात्री एक भोवती बघायचा, बरं का, आणि मग रात्रीचे तो कथा करणार आणि परत सकाळपर्यंत मग तो एक 10 वाजेपर्यंत कथा करणार आणि मग आपला पाणी द्यायचा कार्यक्रम, पिंडाचा कार्यक्रम सुरू, बरं का. भजन वगैरे मामा क्वचितच तिकडे, म्हणजे त्या गावामध्ये. अशा ठिकाणी ते साधू गेले की ज्या ठिकाणी काही प्रवचन माहिती नाही, कीर्तन माहित नाही, हरिपाठ माहिती नाही, काकडा माहिती नाही, बाकी सगळ्या गोष्टींचा पूर, सगळ्या गोष्टींमध्ये सगळी मंडळी, सगळी म्हणजे अगदी सगळ्यात पुढे बाकीच्या गोष्टींमध्ये. म्हणजे गावात गेल्याबरोबर यांचा जो पेहराव बघितला ना, बरं का, सगळी लोक पाहत राहिली, कुठे निघाले तुम्ही? पहिलीच वेळ पाहतो अशा पेहराव्यामध्ये, अशा गणवेशामध्ये आमच्या गावात आलेली माणसं. तेव्हा त्या साधूने विचारलं, तुमच्या गावात एखादं मंदिर आहे का? त्यांचं उत्तर आलं, आमच्या गावात कुठल्याच देवाचं मंदिर नाही, बरं का, कुठल्याच देवाचं मंदिर नाही आमच्या गावात. बरं, मग एखादं असं सार्वजनिक कुठलं एखादं सभागृह वगैरे काही? पण असं पण काही नाही. पण तुम्ही काय विचारताय? म्हणे आम्हाला 1-2 दिवस फक्त तुमच्या गावात राहायचं आहे, 2 दिवस फक्त थांबायचं आहे. आणि अशा ठिकाणी धर्म कार्य करायला जरा बरं वाटतंय. सुपीक जागेवर कोणीही पीक काढेल, सुपीक जागेवर कोणीही पीक काढेल, पण ज्या ठिकाणी काही पीक येत नाही ना, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय. प्रवचन करायला, कीर्तन करायला, नाही का, धर्म कार्य करायला आनंद वाटतोय. असो, त्या साधूंनी प्रयत्न केला त्यांना समजवण्याचा, त्यांना सांगण्याचा की असं असं आहे, बरं का, आम्ही अशा अशा विचारांचा प्रसार प्रचार करतोय, जेणेकरून माणसामध्ये परिवर्तन व्हावं, बदल व्हावं, आपलं इति कर्तव्य आपल्याला कळावं काय आहे ते, त्या विचारांचा आम्ही प्रचार प्रसार करत असतो. आणि त्या निमित्तानं आम्ही अशा अशा प्रकारे 1-2 दिवस प्रत्येक गावात राहतो. जास्त काळ नाही राहणार आम्ही इथे, फक्त 2 दिवस. नाही म्हणे, मला वाटत नाही की म्हणे कुठे व्यवस्था होईल तुमची. बरं, 1 दिवस तरी? नाहीच महाराज, कुठे व्यवस्था होईल असं वाटत नाही. त्यांनी प्रयत्न केलं, पण ज्या गोष्टीची आवडच नाही, बरं का, आवड नसेल तर सवड पण मिळत नाही ना, आवड नसेल तर सवड पण मिळत नाही, आणि आवड जर असेल तर माणूस सवड काढतोच काढतो. असो, महाराजांना आश्चर्य वाटलं, त्या साधूंना आश्चर्य वाटलं, त्यांच्या साधकांनाही आश्चर्य वाटलं की अशीही काही गावं आहेत की ज्या गावामध्ये आध्यात्मिक विचाराचा काही लवलेशच नाही, काही विचार माहितीच नाहीत त्या ठिकाणी. ठीक आहे, चला असो, आता नाहीच राहून देत, नाहीच थांबून देत, मग काय करणार. निघाले महाराज, निघाले तिथून, ते गावाच्या बाहेर गेले, बरं का. आणि बाहेर गेल्यानंतर, गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्या गावाकडे बघितलं त्यांनी, आणि त्या ग्रामस्थांकडे बघून असे हात वरती केले आणि काय म्हणतायत, तुमच्या गावातच तुमची भरभराटी होऊ द्या, तुमच्या गावातच तुमची भरभराटी होऊ द्या.
हो, त्या साधकांना बरं वाटलं. साधूला जरी कितीही काही झालं तरी शाप कधी देत नाहीत हा साधू. बरं का? कधी शाप देत नाहीत बरं का. ते भरभराटी होऊ द्या म्हणजे राहू दिलं नाही, असू द्या तुमच्या गावात तुमची भरभराटी होऊ द्या. खरं का? आणि निघाले तिथून पुढे गेल्यानंतर मग अशाच प्रकारे आपल्या अंताडे गावासारखं गाव, गाव छोटं पण आध्यात्मिक विचाराची माणसं आणि प्रवचन, कीर्तन बरं का, हरिनाम सोहळा, मंदिर बरं का, आणि वेगवेगळे संप्रदायातील पण ती धार्मिक माणसं, धर्म कार्य करणारी माणसं, धर्म कार्याची आवड असणारी अशी माणसं. साधूंना बघितल्याबरोबर त्यांना एवढा आनंद वाटला, अरे कोणतरी साधू आपल्या गावात आले बरं का. सगळी माणसं त्या ठिकाणी गोळा झाली, महिला पुरुष सगळे गोळा झाले. या या महाराज, या महाराजजी या. सर्वांनी दर्शन घेतलं, त्या साधकांनाही आनंद वाटला बरं का. आणि मग व्यवस्था म्हणाल तर अगदी एका